भाजपची वाढती ताकद आणि राष्ट्रवादीचा अर्थात पारंपरिक दावा आणि शिवसेनेची भूमिका या सगळ्यामध्ये महायुतीचे प्रमुख नेते आता नेमका कोणता फॉर्म्युला काढणार याकडे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे। पुण्याची ही जागा अखेर भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी पुन्हा आपला दावा कायम ठेवणार याचा फैसला आता पुढच्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे। पुण्यातल्या विधान परिषदेच्या जागेवरनं महायुतीमध्ये सध्या जोरदार पॉवर गेम सुरू झालाय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा आमचीच आहे असा दावा करते, तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा आता ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। नुकतेच पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या भाजपच्या आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे। पुण्यामध्ये भाजपचं वाढलेलं संख्याबळ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधली पकड आणि मित्र पक्षांचा पाठिंबा याचा हिशोब मांडत ही जागा भाजपला मिळाली पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी फडणवीसांकडे करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की याआधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली ताकद दाखवली आहे आणि पुण्यातली समीकरणं आपल्या बाजूने असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे। त्यामुळे आता या महायुतीतल्या जागेसाठी रस्सीखेच आणखी तीव्र झालेली दिसतेय। पुण्याची जागा त्यातलीच सर्वात महत्वाची आणि चर्चेची मानली जाते। आता जर ही जागा भाजपच्या वाट्याला आली तर कोणकोणत्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ। यामध्ये पहिलं नाव येत आहे ते अर्थात माजी आमदार जगदीश मुळीक यांचं। ते माजी आमदार राहिलेले आहेत आणि पुणे महापालिकेतले स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिले। भाजप संघटनात्मक मजबूत पकड असलेलं हे नाव आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा संपर्क किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा काहीसं नेटवर्क, पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा सुरुवातीपासूनच आहे। त्यामुळे सगळीकडे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वीकारलं जाईल असं हे नाव आहे आणि त्यातही अगदी सेफ उमेदवार म्हणून जगदीश मुळीक यांचं नाव येत आहे। आणि त्यानंतर नाव आहे ते राजेश पांडेंचं। राजेश पांडे यांच्याकडे सुद्धा पुण्यातल्या संघटनात्मक काम किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम असं म्हणून एक मजबूत पर्याय पक्षासाठी असू शकतो असं म्हणून राजेश पांडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। भाजपमध्ये महाराष्ट्रातली महत्वाची संघटनात्मक जी जबाबदारी आहे किंवा अगदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी असलेला त्यांचा जो संबंध आहे आणि पुण्यामध्ये सक्रिय उपस्थिती भाजपच्या सगळ्याच कामांमध्ये अशा दृष्टीने राजेश पांडे यांच्या नावाकडे सुद्धा बघितलं जात आहे। जगदीश मुळीक आणि राजेश पांडे यांच्या नावानंतर आणखी एक नावाची जी चर्चा आहे ते नाव म्हणजे प्रदीप कंद। प्रदीप कंद हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी सुद्धा त्यांचा चांगला संबंध आहे। ग्रामीण भागातले चांगलं नेटवर्क असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा संपर्क अर्थात मजबूत आहे। त्यामुळे ते सुद्धा या विधान परिषदेच्या जागेसाठी जोर लावतायत अशी एकीकडे चर्चा आहे। आता एक नाव आहे त्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे ते म्हणजे अर्थात गणेश बिडकर यांचं। गणेश बिडकर हे सध्या पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आहेत। ते इच्छुक सुद्धा आहेत या जागेसाठी, मात्र ते नगरसेवक आणि सभागृह नेते असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होईल अशी शक्यता फार कमी दिसते आहे। पण बाकी जे आतापर्यंत काही नावं सांगितलेली या नावांची चर्चा आहे। या व्यतिरिक्त आणखी एक नाव आहे ते म्हणजे धीरज घाटे यांचं। पुणे शहर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेलं हे नाव आहे। सध्या पुणे शहराचे भाजपचे ते शहराध्यक्ष आहेत आणि धीरज घाटे यांच्या नावाची सुद्धा चर्चा या मधल्या काळामध्ये सुरू झाली होती। विधानसभेसाठी हेमंत रासनेंना संधी मिळाली आणि घाटेंची संधी हुकली होती। त्यामुळे अर्थात भविष्यातलं शहर राजकारण डोळ्यासमोर ठेवून भाजप काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकतं अशी जी काही चर्चा होते या चर्चेमध्ये अग्रक्रमानं नाव घेतलं जातं ते धीरज घाटेंचं। अशी साधारण भाजपमधनं काही नावं चर्चेत आहेत, पण नेहमीप्रमाणे जर धक्कातंत्राचा वापर केला तर भाजपकडनं ऐन वेळी सगळ्यांना वगळून भलतंच नाव पुढे येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। आता भाजपची वाढती ताकद आणि राष्ट्रवादीचा अर्थात पारंपरिक दावा आणि शिवसेनेची भूमिका या सगळ्यामध्ये महायुतीचे प्रमुख नेते आता नेमका कोणता फॉर्म्युला काढणार याकडे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे। पुण्याची ही जागा अखेर भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी पुन्हा आपला दावा कायम ठेवणार याचा फैसला आता पुढच्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।